वस्तीवरचं वास्तव आणि शाळेकडे नेणारी वाट. कधी चिखल तुडवत, कधी घनदाट झाडांमधून मार्ग काढत, कधी कुत्र्यांच्या भुंकण्याला न घाबरता आणि कधी रानटी प्राण्यांच्या आवाजातून सावरत आम्ही शिक्षक त्या वस्तीच्या दिशेने चालत असतो. शाळेच्या दिशेने नाही तर देशाच्या भविष्याच्या दिशेने जात असतो. शाळा ही दुर्गम भागात आहे. वाटेत गवारड्यांसारखे प्राणी, रानटी पशु दिसतात. मग वाटते त्यांचं अस्तित्व फक्त जंगलात नाही तर आमच्या शिक्षणाच्या प्रवासातही आहे. शाळेत पोहोचल्यानंतर दिसते अपूर्ण हजेरी, रिकाम्या बाकांवर शांतता. तेव्हा वाटचाल सुरू होते मुलांच्या घरांकडे, त्या वस्तीपर्यंत. ती वाट असते डबक्यांनी भरलेली, दगडांनी खचलेली. आमच्या मनात आधीपासूनच असलेली डॉग बाईटची भीती वस्तीवरील कुत्र्यांचं भुंकणं ऐकून अधिकच वाढलेली असते. वर्षानुवर्षे दारिद्र्य रेषेखाली जगणारी माणसं आणि त्यांच्या चेहऱ्यावरची शिक्षणाबद्दलची उदासीनता, पालकांची व्यसनाधीनता असं म्हटलं तरी ते कदाचित चुकीचं ठरणार नाही, असा भेटतो हा कातकरी समाज. कातकरी समाज सिंधुदुर्गातील पारंपरिक आदिवासी समाज. शेकडो वर्षांपासून जंगलात, डोंगरात नैसर्गिक संसाधनांवर अवलंबून असलेले हे लोक शिक्षणाचा मुख्य प्रवाह आजही टाळत राहिले आहेत. पूर्वी ब्रिटिशांच्या काळात शिकार आणि मजुरी करणारा हा समाज आजही शिक्षण, आरोग्य, स्वच्छतेच्या बाबतीत उदासीन दिसतो. या समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शासनाने आटोकाट प्रयत्न चालवले आहेत. तरीही या समाजाची शिक्षण व आरोग्याच्या बाबतीत आस्था दिसून येत नाही. शासनाच्या असंख्य प्रयत्नानंतरही परिवर्तनाचं एक द्वार, शिक्षण, अजूनही या समाजाची वाट पाहत आहे. शाळा, शुद्ध पाणी, धान्य, वैद्यकीय सेवा, शिकण्याची प्रेरणा सगळं काही दिलं जातं. पण काही केल्या असं या समाजाचं मन परिवर्तन होत नाही याची हुरहुर या वस्तीतून फिरताना सतावत राहते. खरं तर शिक्षण हा व्यक्ती आणि समाजांचा भूतकाळ बदलून एका उन्नत सामाजिक व्यवस्थेकडे घेऊन जाणारा मार्ग आहे, हे वास्तविक सत्य असताना हा समाज मात्र त्यासाठी आपला वेळ द्यायला तयार नाही. आम्ही शिक्षक या समाजातील मुलांना शिक्षण प्रवाहात आणण्यासाठी नेहमीच धडपडत आहोत. आम्ही या मुलांना अगदी मांडीवर बसवून हाताला हात धरून शिकवण्याचा प्रयत्न करत आहोत. त्यांची वैयक्तिक स्वच्छता, नीटनेटकेपणा, आरोग्यदायी सवयी या सर्वांचं मार्गदर्शन अक्षरशः प्रत्यक्ष कृतीद्वारे करत आहोत. आमच्या असे लक्षात आले आहे की मुलांना शाळेचा लळा लागतो, पण पालकांमध्ये उदासीनता आहे. पालकांचं लक्ष केवळ त्यांच्या उदरनिर्वाहाची साधने मिळवण्याकडे आहे. मुलांच्या भविष्याकडे पालकांचं मुळीच लक्ष नाही. काही पालक प्रयत्न करतात, पण त्यांचे प्रयत्न अपुरे पडतात. संपूर्ण समाजाची धारणा 1-2 पालक बदलू शकत नाहीत, हेही तितकंच खरं आहे. शिक्षकांच्या बरोबरीने समाजातील इतर व्यवस्था जर ठामपणे उभ्या राहिल्या, एक सकारात्मक वातावरण निर्मिती करू शकल्या, समाजाच्या अडीअडचणी जाणून घेऊन त्यांच्या अडचणींवर मात करण्यासाठी समाजातून, शासनाकडून व्यवस्था तयार झाली तर कदाचित हा समाज शिक्षणाकडे सकारात्मकतेने बघेल. आम्ही शिक्षक त्या वस्तीवर पुन्हा पुन्हा जातो, पण मुलं शाळेत येत नाही. कारण पालक स्थलांतरित झालेले असतात, लहान मुलांना स्वतःबरोबर घेऊन गेलेले असतात. त्यामुळे पालकांसोबत उघड्या माळावर आणि जंगलात फिरणाऱ्या मुलांना ही बंदिस्त शाळा, भिंतीची शाळा नकोशी वाटते. ही मुले इयत्ता 1ली ते 4थीपर्यंतची असतात. कातकरी समाजासाठी चालवल्या जाणाऱ्या वसतिगृहात जिल्हाभरातील मुलं असतात, परंतु ही मुलं 4थी-5वी पासून पुढील इयत्तांची असतात. RTE प्रमाणे मुलं पुढच्या वर्गात गेलेली आहेत, परंतु त्यांचा इयत्ता 1ली पासूनचा जो पाया मजबूत व्हायला पाहिजे किंवा पायाभूत शिक्षण त्यांना जे मिळायला पाहिजे ते त्यांच्या सततच्या गैरहजेरीमुळे मिळालेले नसते. त्यामुळे पुढील इयत्तांमध्ये या समाजाचा विद्यार्थी शिकत असला तरी तो त्या इयत्तेचा अभ्यास तेवढ्या क्षमतेने समजून घेण्यास नेहमीच मागे राहताना दिसतो. कालांतराने हे शिक्षण त्यांना कठीण वाटू लागते व त्यांचे मन इतर गोष्टींकडे वळते. शिकून काय करायचे आहे अशी चुकीची धारणा निर्माण झालेली असते आणि चुकीच्या समजुतीमुळे पालक मुलांना शाळेत पाठवत नाहीत. ही वाट फक्त शाळेपर्यंत पोहोचण्याची नाही, ही वाट एक समाज बदलण्याची आहे. या वाटेवर एकटा शिक्षक नाही, अंगणवाडी सेविका, आशाताई, आरोग्य सेविका सर्वजण मिळून सरकारने दिलेल्या सुविधा पोहोचवतात. जन्म नोंदणी, आधार कार्ड, टीकाकरण, स्वच्छता, पोषण आहार
हे सगळं समजावून सांगण्यासाठी शाब्दिक कौशल्य असावं लागतं आणि हे समजावून सांगणं हे एक प्रकारे मानसिक युद्धच आहे. पण प्रश्न उरतो, या लोकांच्या मनात परिवर्तन कधी होणार? त्यांना हे समजेल का की शाळा म्हणजे आपल्याला गरिबीपासून, अज्ञानापासून मुक्त करणारा एक मार्ग आहे? आई वडील म्हणतील का माझं बाळ शाळेत जावं, शिकावं, मोठं व्हावं? जेव्हा हा विचार या कातकरी वस्तीमध्ये रुजेल तेव्हाच खऱ्या अर्थाने शिक्षणाची गंगा वस्तीपर्यंत पोहोचेल. शिक्षक म्हणून काम करताना मन कधी हळवं होतं, कधी रागही येतो, पण एका चिमुकल्याच्या डोळ्यात चमक दिसली की वाटचाल पुन्हा सुरू होते. ही मुलं मागे असण्याचं कारण त्यांच्याकडे बौद्धिकता नाही असे मुळीच नाही. त्यांच्याकडे इतर शहरी मुलांच्या तुलनेत काटकपणा, धीटपणा, चपळाई पुरेपूर भरलेली आहे. अगदी अंगणवाडीतलं बाळसुद्धा झाडावर शेंड्यापर्यंत सहजपणे चढून येतं, नदी नाल्यात पोहता येतं आणि लहान मोठ्या दगडांच्या अडथळ्यातून त्यांना सहजपणे पळताही येतं. परंतु या मुलांचं शिक्षणातील वर्चस्व सिद्ध करण्यासाठी शिक्षकांच्या कार्यकक्षेत भेटतील तेव्हा ना. म्हणूनच या मुलांसाठी आपण काय करू शकतो हा प्रश्न आम्हाला नेहमी सतावतो. अशा मुलांसाठी खूप काही करावंसं वाटतं. या मुलांना शाळेपर्यंत आणण्याची ही लढाई इथले शिक्षक वर्षानुवर्ष करत आहेत. उशिरा का होईना आम्हाला कधीतरी यश येईल या आशेवर आम्ही वस्तीवरच्या पाळीव प्राण्यांना घाबरत त्यांच्या घरापर्यंत सातत्याने जातच आहोत. तुमच्याकडेही असे अनुभव असतील तर नक्की कमेंट करून सांगा. जगाला दाखवूया शिक्षण ही केवळ शाळेची व सरकारची जबाबदारी नसून समाजाच्या मनात परिवर्तन घडवणं ही आपली सामूहिक जबाबदारी आहे. या समाजाला शैक्षणिक दारिद्र्यातून बौद्धिक संपन्नतेकडे नेणं हे एक आव्हानच आहे आणि आम्ही त्यासाठी आमच्या परीने प्रयत्न करत आहोत. धन्यवाद. तू जरा साफ करा, किती लहान झाली आहे तिकडे. हा सुट्टीच्या दिवसात सगळे जण असतात तेव्हा करा. उद्या बुधवारी असणार. आधी आधार कार्ड जरा काढा. हवं एक तुकाराम तिकडे आली रे, तुकारामाची बायको नाही आली. लसीकरण कार्ड